हेडलाइन्स से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। मंत्रालयात गुंड निलेश घायवळची रील्स बाजी। मंत्रालयात गुंडा पुंडांना प्रवेश मिळतो कसा? मंत्रालय गुंडांसाठी खुलं झाल्याचा विरोधकांचा आरोप। व्हायरल फोटोनंतर सरकारचं डॅमेज कंट्रोल। पुणे पोलिसांकडून गुंडांची परेड। गजा मारणे निलेश घायवळचीही ओळख परेड। अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कारवाई। इंग्रजीत विचारलेल्या खासदाराच्या प्रश्नावर नारायण राणे गडबडले। राणेंना त्यांच्या खात्यासंदर्भात संसदेत विचारला प्रश्न। उत्तर देताना राणेंची उडाली त्रेधा तिरपीट। शिवसैनिकांचा बाबरी पतनात सहभाग असल्याचा बाळा नांदगावकरांकडे पुरावा। शिवसैनिक म्हणून नांदगावकर कारसेवेत सहभागी। फडणवीसांच्या आरोपांना बाळा नांदगावकरांचं उत्तर। टाळी एका हाताने वाजत नाही। एसआयटी चौकशीतून सत्य समोर येईल। भाजप आमदार गोळीबार प्रकरणी चंद्रकांत पाटलांकडून गणपत गायकवाडांची पाठराखण। कंत्राटदार संघटनांचं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना पत्र। धमक्या देणाऱ्यांवरती कारवाई करा, अन्यथा फेब्रुवारी अखेरपर्यंत काम बंद करू। कंत्राटदार संघटनांचा सरकारला इशारा। भाजप आमदार नारायण कुचेंची तरुणाला अपमानास्पद वागणूक। विहिरीचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या तरुणाचा अपमान केल्याचा आरोप। उद्धव ठाकरेंच्या वंदे भारत प्रवासावर भाजपची टीका। उद्धव ठाकरे मोदी सरकारचे लाभार्थी असल्याची टीका। वंदे भारत प्रवासाचा फोटो भाजपकडून ट्विट। सत्तेत आल्यावर आरक्षणावरील मर्यादा हटवणार। भारत जोडो न्याय यात्रेमध्ये राहुल गांधींचं आश्वासन। राज्यातील ग्रामीण भागातही काँक्रीटचे रस्ते तयार करणार। 28,500 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी। सार्वजनिक बांधकाम विभागाचा मोठा निर्णय। टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांचे लागले बॅनर। बॅनरवर थोरातांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख। नगर बीड परळी रेल्वे मार्गासाठी 275 कोटींची तरतूद। कामाला गती देण्याचं आवाहन। शहादा कापूस खरेदी केंद्रावर व्यापाऱ्यांची मनमानी। कापूस कमी भावामध्ये का घेता जाब विचारतात शेतकऱ्याला केली मारहाण। विद्यापीठांमध्ये खेळाची मैदानं विकसित करण्याला प्राधान्य द्या। उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचं रायगडमध्ये आवाहन। जळगावमध्ये ठाकरे गटाकडून शिंदे फडणवीसांविरोधामध्ये निदर्शनं। गणपत गायकवाडांवर कारवाई होत नसल्यामुळे आक्रमक। कोल्हापुरातील आरटीओ कार्यालयातील सर्व्हर डाऊन असल्यामुळे 3 दिवसांपासून कामकाज ठप्प। बीडमध्ये पाणी टंचाई विरोधामध्ये ग्रामस्थ आक्रमक। हंडा कळशी घेऊन ग्रामस्थ रस्त्यावर। पुण्याच्या सासवडमधून ईव्हीएम मशीन चोरीला। सासवड तहसीलदार कार्यालयाचं कुलूप तोडून मशीन पळवली। चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद। संत निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रेला सुरुवात। यात्रेमध्ये वारकऱ्यांची अलोट गर्दी। संत निवृत्तीनाथ महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।